राम राम मंडळी. तर आज बैलपोळा. हे बघा, हे घरासमोर बांधलेले बैल, त्याचप्रमाणे हे बघा, हे 50 फुटी मोठा हत्ती, त्याच्याच बाजूला लावलेला हा बारका हत्ती, आणि त्याच्या बाजूला हा देश का लोहा टाटा. हा सकाळी सकाळी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आंघोळ केली नव्हती म्हणून धुऱ्यानं वाट काढत काढत आम्ही पोहोचलो विहिरीवर पोहण्यासाठी. विहिरीवर पोहोचलो तर काय, आमच्या अगोदरच तिथं गणू येऊन विहिरीवर आमची पोहण्यासाठी वाट बघत बसला होता. विहिरीकडे पाहून नोकरीच्या नादात विसरलेलं लहानपण आठवलं. मग काय, नोकरीच्या आईचा चिन्हा म्हणलो, दंड थुपटून मारली विहिरीत उडी. सुळांक, उलट्या उड्या, मुटका मारत घंटाभर म्हैस पाण्यात पडल्यासारखं पडून राहिलो आणि मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. घंटाभर पोहल्यामुळं भुकेनं पोटात कावळे ओरडत होते. कडकडनं घरी पोहोचलो आणि घरी जाऊन पोह्यावर ताव मारलो. तोपर्यंत गणू विहिरीवरचा मारुती, वड्यावरचा मसोबा, तोंडाला चुना लावलेल्या पांडवाला निवद दाखवण्यासाठी गेला, आणि ऋषी ह्या नवाट गोऱ्यावाला पारावर घेऊन जाण्यासाठी कांडके, मोरक्या, घुंगरं हा साज घालण्यामध्ये व्यस्त झाला. मुहूर्ताची वेळ झाल्यावर घरचे बैल गावात नेऊन बाजाच्या तालावर इशीतल्या मारुतीच्या भोवताली फिरवून पूजा करून घेऊन आलो. गावात फिरून आणलेल्या बैलासाठी पूजा मांडली आणि गावातल्या स्वामीला बोलवून बैलांचं लग्न लावलं. बैलांचं लग्न उरकल्याच्या नंतर गावातील आमंत्रित मंडळीसोबत पुरणपोळी, तूप, आमटी, भात, भजी, पापड ह्या सगळ्याचा फडशा पाडला.